इकडे पाठीमागची मंडळी पुढे सर का जाऊ घरी जाऊ सर का मग पुढे या या इकडे पाठीमाग मंडप मंदिरापुढे उभं असणार या
पाणी आणा पाणी महिला मंडळ हो महिला हो आई आई आये हनुमंत विराजे कथा मत्यानुसार प्रेम सहित गादे पधार दिए पवन कुमार पवन कुमार पधारिए पवन कुमार। जय जय राम जय जय राम कृष्ण
शेवट तो भला माझा गोड
सगळ्यांनी हरे हरे शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका गेलियात घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा महायोग पीठे तटे भीमरथम परम पुंडलिका यदा तुन्नली समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। अद्यत्र जणे देवांचे सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में। आता उदय आपले चौफाळून भले वरी बैसव पावले श्री गुरूंची, काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपल्या, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग गायलेला अभंग अखिल महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु, देवोचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वैराग्य राग रसिक माऊली श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथारूपी बागेतील 4 चरणाचा अभंग आजच्या भगवत चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे। विठ्ठला अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय बोलतायत, शेवट तो भला माझा बहु गोड झाला। तुकोबराय म्हणतात, मी माझ्या जीवनाचा शेवट गोड करून घेतला। प्रश्न पहिला असा निर्माण होतो या ठिकाणी, शेवट गोड झाला म्हणजे मृत्यू झाला का? बोला बोला, शेवट गोड झाला म्हणजे मृत्यू झाला असं आहे का? जाऊ काय माईक घेऊन घरी सांगा की पटकन, शेवट गोड झाला म्हणजे मृत्यू झाल्यावर की जिवंतपणी? बोला कडे, तुम्ही बोललं तर मला कीर्तन येते, नाही तर मला कीर्तन येत नाही। हा, जिवंत तुम्ही दिलं, तुम्ही काळजी करू नका। चांदीचं नाणं नाही खिशात, एक सोन्याचं आहे। 3 प्रश्नांची उत्तर यांनी बरोबर दिली की चांदीचं नाणं किंवा सोन्याचं नाणं देणार। हे उत्तर काय देण्यात? ऐका, जिवंतपणी माणसाला जीवनाचा शेवट गोड करून घेता आला पाहिजे। तुकोबराय म्हणतात, मी माझ्या जीवनाचा शेवट गोड करून घेतला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला। साधकाने श्री जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला, महाराज तुम्ही तुमच्या जीवनाचा शेवट गोड कसा काय करून घेतला? कसा काय तुमच्या जीवनाचा शेवट गोड झाला? तुकोबराय म्हटले, जीवनाचा शेवट गोड होणं म्हणजे ज्या दिवशी विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात, असा ब्रह्मांड चालक असणारा जगाचा मालक ज्या दिवशी तुम्हाला दर्शन देईल ना, त्या दिवशी समजून जायचं आपल्या जीवनाचा शेवट गोड झालाय। तुकोबराय म्हणतात, अंतकाळ समय आला, हा जगाचा मालक मला नेण्याकरता आला, या जगाच्या मालकाचं दर्शन मला माझ्या जीवनामध्ये झाल्यामुळे शेवट तो भला माझा बहु गोड झाला। तुकोबराय, या जीवनाचा शेवट गोड करून घेण्याकरता काहीतरी साधना करावी लागेल, काहीतरी तप करावं लागेल, कुठेतरी अनुष्ठान करण्याकरता जावं लागेल। तुकोबराय म्हटले, दुसरं तिकडं पुढे जाण्याची गरज नाही। प्रत्येक माणसाने कुठे गेलं पाहिजे? आपल्या माहेराला। कोणतं माहेर आहे आपल्या सगळ्यांचं? भिगवण नाही, हा नाही, कोणतं? पंढरपूर। वा, पंढरी हे माझे माहेर साजनी, पंढरी हे माझे माहेर साजनी, ओया कंडनी गाऊ किती, पंढरी हे माझे माहेर साजनी, पंढरी हे माझे माहेर साजनी। तुकोबराय म्हणतात, मी माझ्या माहेराला आलो म्हणजे पंढरपूरला। तुकोबराय, तुम्ही आताच पंढरपूरला गेले का? तुकोबराय म्हणले, नाही, माझ्या पूर्वीपासूनची ही परंपरा आहे आणि ती परंपरा घेऊन
झाल्याच्या नंतर सुद्धा तुकोबाराय म्हणतात मी पंढरपूरला वारीच्या निमित्ताने जातो. भजन करत करत दिंड्या पंढरपूरला जातात. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा अलंकापूर नगरीतून पंढरपूरच्या दिशेने जातो आणि श्री जगद्गुरु तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूनगरीतून पंढरपूरच्या दिशेने जातो. दोनही दिंड्या भजन करत करत पंढरपूरला जातात. दादा महाराज साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. अशा भजन करत करत दिंड्या पंढरपूरच्या दिशेने जातात. पंढरपूरमध्ये जाऊन पोहोचले तुकोबाराय. आता पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर आपणही जातो. सगळेजण वारकरी आहोत. दिंडीच्या माध्यमातून आपण पंढरपूरला जातो का हो. या दिंडीच्या माध्यमातून चालत असताना आपल्याला एक कार्ड दिलं जातं. कार्ड काय म्हणतो त्याला आपण, ओळखपत्र म्हणतो की नाही. सरकारने सुद्धा आपल्याला एक कार्ड दिले. कोणतं, आधार कार्ड. पाठीमागं पडावं नाही म्हणून मागून आधार लावला. सरकारने दिलेलं आधार कार्ड ओळखपत्र घेऊन आपण दिंडीच्या माध्यमातून चालतो. ऐका, या वारीच्या वाटेवरती चालत असताना तुम्ही तुमचं आधार कार्ड ओळखपत्र घेऊन जरी चाललात ना तरी लोक तुम्हाला माऊलीच नावाने हाक मारतात. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची ताकद. नाहीतर भिगवणची जर यात्रा असली आणि एवढ्या यात्रेच्या गर्दीमध्ये जर पाठीमागून लात जर लागली आपल्याला पायाला, खरं सांगा माऊली शब्द येतो तोंडातून, नाही असं वाटतंय आणीत नाही आपण त्याला. एवढा राग आपल्याला येतो. पण ज्ञानोबाराया तुकोबारायाच्या सोहळ्यामध्ये चालत असताना माऊली शब्द बाहेर पडतात. तुकोबाराय म्हणतात वारीच्या निमित्ताने मी पंढरपूरला आलो निजाच्या माहेरा. आल्याच्या नंतर काय केलं, भेटी रखुमाईच्या वरा. रखुमाई मातेचा वर असणारा जगाचा मालक, त्याचं दर्शन मला माझ्या जीवनामध्ये झाल्यामुळे माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. महाराज म्हणतात जगाच्या मालकाची ओळख झाली, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. मागच्या जीवनामध्ये असणारं सगळं दुःख या जगाच्या मालकाच्या चरणावरती नतमस्तक झाल्याच्या नंतर, जगाच्या मालकाची भेट झाल्याच्या नंतर जीवनामध्ये असणारं सगळं दुःख निघून गेलं. अनुभव तुकोबाराय म्हटले माझ्या जीवनामध्ये फार महाभयंकर डोंगरासारखे प्रतापी अनुभव माझ्या जीवनामध्ये आले आणि ते अनुभव श्री जगद्गुरु तुकोबाराय गाथा या रूपाने तुमच्या माझ्यासमोर मांडतात. तुकोबाराय बोलतात अनुभव आले अंगा ते या जगात देतसे. हे अनुभव तुकोबारायांनी गाथेच्या रूपातून मांडले. एवढं संकट तुकोबारायांच्या जीवनावरती आलं पण पचवलं महाराज तुकोबारायांनी सगळं दुःख संकट पचवली. महाराज म्हणतात जगाच्या मालकाची ओळख झाल्यामुळे सगळं दुःख निघून गेलं. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. साधकाने तुकोबारायांना शेवटचा प्रश्न केला, महाराज देव प्राप्त झाला तुम्हाला, नवे नवे देवाची भेट झाली, मग आता देवाचं नामस्मरण करण्याची काय गरज. तुकोबाराय म्हटलं ही नामस्मरणाची सवय माझी आजची नाही, मग अगोदरपासून देवाच्या नामस्मरणाची सवय माझ्या वाणीला लागलेली. आता माझी वाणी ते नामस्मरण घेतल्याशिवाय राहत नाही, ती अनावर झाली. त्याचं वर्णन महाराज करतात. माझी मदत झाली, माझी मदत झाली अनावर वाचा. 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 माझी मदत झाली, माझी मदत झाली अनावर वाचा.
माझी मदय झाली माझी मद झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला असे तुकोबरे म्हणतात. माझ्या वाणीला ती सवय लागलेली देवाचं नामस्मरण करण्याची. तुम्ही पहा जीवना कुठलीही गोष्ट अति करा, अति केल्याच्या नंतर काय होते त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. परंतु भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन अशी गोष्ट आहे जीवनामध्ये तुम्ही कितीही अति घ्या माती नाही होणार. मग आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. ही देवाच्या नामसंकीर्तनामध्ये ताकद आहे. महाराज म्हणतात या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधन जर काय असेल तर ते नामसंकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची पातक घालण्याची ताकद भगवान परमात्म्याच्या नामसंकीर्तनामध्ये. तुकोबरे म्हणतात माझ्या वाणीला तो छंद लागलाय म्हणून तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या मायेरा भेटी रखो माईच्या अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ तुमच्या समोर मांडलाय. मला वाटतंय आपलं कीर्तन झालंय. आता मला लांब जायचे, तुम्हाला जेवण करायचे, भुका लागल्यात ना? नाही लागल्या मला माहिती. मी एवढ्या लांबून आलाय, मलाच भूक लागली दादा, यांना कशी लागली नसते नाही का? त्याच्यामुळे कीर्तनही झाले, तुम्हाला जास्त काम नको. पण तरी पण नाही म्हटलं तरी 12:30-1 वाजेपर्यंत मी कीर्तन करणार. कारण मागचे तर म्हणले आम्ही चाललो आता, काळजी करू नका. 12 वाजेपर्यंत आपल्याला कीर्तन करायचं. आपल्या सर्वांना ज्ञात आहे आज कैलासवासी आजीनाथ साहेबराव बंडगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या बंडगर परिवाराने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा द्यावा. त्यांनी जे काही संस्कार आम्हाला आतापर्यंत दिले त्यांच्या ऋणातून उतराई होता येणार नाही महाराज. पण तरी सुद्धा शेवटच्या क्षणाला का होईना आज आम्ही या पायावरती या भिंतीवरती उभे आहोत. एकमेव जर कोणी जर दिला असेल आम्हाला तर ते आमच्या बापाने दिले महाराज. म्हणून त्या बापाचं प्रथम पुण्यस्मरण कर्तव्य आपलं काम आहे. तो विधी करण्यासाठी या परिवाराने फार मोठा अट्टहास केलाय. त्या वडिलांच्या पाठीमागे असणारा हा परिवार आमच्या श्रीमती अनुसया आजीनाथ बंडगर, श्री दशरथ आजीनाथ बंडगर, श्री बापू आजीनाथ बंडगर, सौ मनीषा तुकाराम पाडोळे, लोचनाताई देविदास कोकरे, सौ आमच्या स्वातीताई लक्ष्मण दायगुडे, असा हा परिवार आहे. त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती दोनही मुलं आमचे दशरथ दादा बापू साहेब असतील आणि 3 मुली. अशा 3 मुली 2 मुलं, या दोघांनाही 2-2 मुलं आहेत. असे 2-2 नातू. अशा या परिवारातून आज 1 वर्ष पूर्ण होते दादांना आपल्यातून जाऊन. आजीनाथ दादा आपल्यामध्ये आज नसले पण ते आठवणीच्या रूपाने या वडिलांना या पोरांना दिलेले संस्काराच्या रूपाने कायम स्मरणामध्ये राहतात. खरं सांगू का, मला वाटते आज या कीर्तनाच्या माध्यमातून या परिवारातल्या 3ही मुली उपस्थित असतील. आमच्या मनीषाताई, लोचनाताई, स्वातीताई, या 3 मुली या ठिकाणी उपस्थित असतील. आज कीर्तन झाल्याच्या नंतर दरवेळेस दरवर्षी घरी जात असताना दिवाळीच्या सणाला आल्याच्या नंतर आईचं दर्शन घेतलं की आईचा हात पाठीला लागत होता, तोंडावर हात फिरवत होती आई, मुके घेत होती, तायडे चांगली राहा बरं, चांगली राहा, स्वतःची काळजी घे अशी म्हणणारी आई आज भाऊबीजेच्या दिवशी त्यांना पाहायला भेटेल. पण त्याच गेल्या वर्षी दिवाळीच्या सणाला ज्यावेळेस तुम्ही पुन्हा सासरला जाण्याकरता निघाला होतात ना पूर्ण, त्या दिवशी
सगळ्यांचं दर्शन झालं आणि शेवटचं दर्शन घेण्याकरता तुम्ही तुमच्या वडिलांच्या चरणाकडे गेला. त्यावेळेस दर्शन घेतल्याच्या नंतर बापाने कडकडून मिठी मारली. माहिती नव्हतं ती मिठी या मुलींच्या जीवनातली शेवटची मिठी असेल. पुन्हा कधीच आपला बाप आपल्याला दिसणार असा हा बाप आज तुम्ही जात असताना संपूर्ण गावाच्या पाया पडा. आज भरपूर नातेवाईक या गणगर परिवारावरती प्रेम करणारे सगळे पाहुणे रावळे आले असतील. सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक व्हा. पण पाठीवरून प्रेमाचा हात फिरवणारा बाप मात्र आज तुम्हाला पाहायला भेटणार नाही. किती गोड अनिकेत महाराजांनी कीर्तन केलं, बापाचं वर्णन करून सांगितलं. की बाप काय पुन्हा पाठीमागे येऊ शकतो काय? मला एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा पाठीमागे येत नाही. काय करू शकतो आपण एवढंच करू शकतो, आजच्या दिवशी त्यांच्या आठवणींना उजाळा देणं, त्यांनी दिलेल्या संस्काराला, त्यांनी घालवून दिलेले बरबंद असतील काही आपल्या जीवनामध्ये, अशा प्रत्येक जीवनामध्ये त्यांच्या आठवणींना ज्या ज्या वेळेला आपल्यावरती संकट येईल त्या वेळेला पाठीमागं उभा असणारा खंबीर असणारा बाप एकदा आयुष्यातून गेला का बापाची किंमत कळत असते. मला खरं सांगू तुम्हाला, बाप जोपर्यंत आपण स्वतः होत नाही ना तोपर्यंत बाप काय हे आपल्याला कळत नाही. या दिवशी आपण स्वतः बाप होतो ना त्या दिवशी कळतं, अरे बाप झाल्याच्या नंतर जर एवढे कष्ट करावे लागत असतील तर 30 वर्ष अगोदर, लग्नाच्या अगोदर आमचा बाप आमच्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट केलेत. या बापाने आमच्यासाठी काय कष्ट करावे लागले असतील. त्यांनी आपल्या संसाराचा, आपल्या तारुण्याचा त्याग केलाय हो आपल्यासाठी. आज आपल्या अंगावरती चांगले कपडे पाहायला भेटत असतील, पण या चांगल्या कपड्याच्या पाठीमागं आपल्या केलेल्या बापाचा त्याग आपण आठवला पाहिजे. नाच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कार्यक्रमाच्या साथीकरता महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आजची ही सेवा करण्याची संधी जीवनामध्ये प्राप्त झाली. आपल्या भागाचं वैभव, कर्जत तालुक्याचं वैभव, आमचे जिवलग मित्र परमार्थ स्नेही दादा महाराज डोंबाळे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. गोड त्यांचं वाजवणे अगदी पोषक आपण मागापासून पाहत आहे. सुंदर वाजवतात, हातामध्ये गोडवा आहे. ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी त्यांच्यावरती कृपा केलेली, त्या कृपेच्या माध्यमातून अगदी चालीला लागतं तितकंच वाजवतात. अगदी गोड थाप सुद्धा देत असतात. असं गोड अगदी काळजी करायचं कारण असं सुंदर वातावरण असतं. सांगतात काळी वाजव नाही का? माणसाला वाटत असतं एखाद्या पदावरती नोकरीसाठी, बरं कसं आहे, एखाद्या चांगल्या पदाला नोकरीला जायचं असलं तर एक 2-4 परीक्षा आपल्याला द्यावी लागतात. 4-5 वर्षाचा कोर्स केला की आपण चांगल्या पदाला नोकरीला लागू शकतो. 50-60 महिन्याला पगार किंवा 5-6 लाखाचं पॅकेज वर्षाला आपल्याला प्राप्त होतं. परंतु खरं सांगू का मायबाप, कलाकार होण्यासाठी त्या कलाकाराला संपूर्ण आयुष्य शिजवावं लागतं. तेव्हा असे कलाकार आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार होत असतात. गोड वाजवणं ज्यांचे दादा महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज दुधामध्ये साखर टाकल्यासारखे, दररोज बिना साखरेचं दूध येते, पण आज साखर टाकून दूध आले हे का नाही? कळलं तुम्हाला? असे ज्यांचं फार मोठं नाव आहे, इंडियन आयडॉलच्या सोनी मराठीवरती ज्यांनी आपल्या नावाची आणि संप्रदायाला उंच नेण्याचं क्रम प्राप्त केलं, असे इंडियन आयडॉल फेम आमचे जिवलग मित्र परमार्थ स्नेही अविनाशजी महाराज जाधव कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. हा ते भेटत नाही महाराज. रात्री पैठणच्या ठिकाणी त्यांचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता. एवढा लांबचा प्रवास करून सकाळच्या कीर्तनाला खासदार साहेबांच्या तिथे. आता काय मोठं झालं का लय मोठ्या माणसांचा आवड असते, पण ते लहान माणसाच्या कीर्तनामध्ये सुद्धा साथ करतात. हे आमच्या जीवनातलं भाग्य. त्यांना कधी तुम्ही फोन करा कीर्तनाच्या सेवेसाठी, गायला या म्हणून किंवा कीर्तन करा, मग सांगतील ते तुम्हाला कसं असते ते. त्यांचं मला सांगत असतात फोनवरती. पण मैत्री प्रेम हा सप्त्याला होते का इथं? मग काय टेन्शन नाही, मग माहिती आहे सगळ्यांना तुमचं काय गोड व्यक्तिमत्व आहे महाराज. फार आपल्या वारकरी संप्रदायाचे अभंग इथपर्यंत मर्यादित राहिले नाही तर ते टीव्ही चॅनल पर्यंत गेले. ऐका, ज्यावेळेस या भारताची गान कोकिळा लता दिदी मंगेशकर
त्या लता दिदींना मुलाखत घेण्याकरता काही मंडळी आहे आणि लता दिदींना प्रश्न केला, लता दिदी का हो या महाराष्ट्रामध्ये या मातीमध्ये तुमचं नाव केव्हा मोठं झालं? त्यावेळेस त्या लता दिदींनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. त्या लता दिदी म्हणतात मी अनेक गाणी गायली, माझं नाव झालं नाही, पण एक दिवस मला असं वाटलं की अलंकापूर नगरीला विश्वमौली ज्ञानोबा यांची समाधी, त्या समाधीच्या दर्शनाकरता जावं म्हणून पुण्यावरून अलंकापूर नगरीला 30 किलोमीटरचा प्रवास करून ज्ञानोबा यांच्या समाधीच्या दर्शनाकरता मी आले. ज्ञानोबा यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्या संस्थान कमिटीने एक 5 मिनिटं मला समाधीपाशी बसण्यासाठी 5 मिनिटाचा वेळ माझ्याकडे जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि ज्ञानोबा यांच्या समाधी समोर बसल्याच्या नंतर ज्ञानोबा यांच्या समाधीकडे पाहत असताना एक अभंग मी माझ्या जीवनामध्ये गायला. तो अभंग असा होता, युवले स्वरूप. लता दिदींनी गायला. अविनाश मला म्हणता का तुम्ही? लता दिदी गायला नाही. त्याचा वेणू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इतका गोड गायला लता दिदींनी. आणि तो अभंग गायल्याच्या नंतर पत्रकारांनी प्रश्न केला, मग ताई ओ दिदी हा अभंग गायल्याच्या नंतर काय झालं? त्यावेळेस लता दिदीने सांगितले, अनेक गाणी मी माझ्या जीवनामध्ये गायली, माझं नाव मोठं झालं नाही, पण ज्या दिवशी ज्ञानोबा यांच्या समाधीच्या समोर बसून हा अभंग मी ज्या दिवशी गायला त्या दिवशी महाराष्ट्रभर माझं नाव ज्ञानोबा यांच्या कृपा आशीर्वादामुळे प्राप्त झालं. त्याला म्हणतात गेल्याच्या नंतर सुद्धा उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहते. तुकोबराय म्हटले उत्तम चिवरे कीर्ती मागे. या महाराष्ट्रामध्ये सिंधुताई सपकाळ गेल्या, आज कीर्ती पाठीमागे शिल्लक आहे. काही माणसं गेली, कीर्ती पाठीमागे शिल्लक राहते आणि काही माणसांच्या जाण्याची वाट आपण सुद्धा तुम्ही म्हणा माझी तब्येत नाही तेवढी म्हणण्यासारखी, मी असं काही म्हणत नाही, बघतो पण आपण सुद्धा वाट पाहतो. काही माणसं गावामध्ये असतात ना, कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक माणसं आपल्या जीवनातून निघून गेली की नाही? आपल्या पुढे जर पाहिला तर नगर जिल्हा आहे आणि नगर जिल्ह्याला प्रेत ठेवायला जागा नव्हती, रांगाच्या रांगा प्रेताच्या लागल्या होत्या. एवढी माणसं कोरोना महामारीच्या काळामध्ये गेली. ऐका, जी माणसं जायला पाहिजे होती ती माणसं आपल्या जीवनातून गेली नाही. खरंच बोलताय तुम्ही, एवढे नका खरं बोलू. जी माणसं जायला पाहिजे होती आई, ती माणसं आपल्या जीवनातून गेली नाही, पण जी माणसं जायला नको होती ती माणसं आपल्या जीवनातून निघून गेली. दिवसा बोलणारा माणूस रात्री आपल्या सोबत नव्हता, रात्री बोलणारा माणूस दिवसा आपल्या सोबत नव्हता. नगर जिल्ह्याला प्रेत ठेवायला जागा नव्हती, रांगाच्या रांगा प्रेताच्या लागल्या होत्या. ऐका ना, एवढी माणसं गेल्याच्या नंतर सुद्धा आजही आपण कीर्तनाच्या धर्ममंडपामध्ये ज्ञानोबा यांच्या तुकोबा यांच्या कीर्तनामध्ये आजही आपण धर्ममंडपामध्ये जिवंत आहोत. ज्ञानोबा यांचे तुकोबा यांचे आपल्यावरती असणारे उपकार नाही तर काही माणसं निघून गेली हो. आपण निघून गेलो यातनं नाही. ज्या पत्नी बरोबर आपण संसार केला, ज्यावेळेस हात पाय सगळं जाग्यावरती होतं ना, त्यावेळेस ती पत्नी म्हणते आता यांनी राहायला मी सांगत नाही, माझ्यावरती येऊ नका. तुकोबाराय म्हणतात, महाराज म्हणतात बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नासिले घर तुमकोनिया, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी, अंतकाळी कोणी नसतो. म्हणून अशा या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचा शेवट गोड झालाय. अविनाश महाराज आहे तिकडे, त्यांच्या शेजारी श्री हरिभक्त परायण आमचे परम आदरणीय श्रद्धेय सागर महाराज खरात आहे, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. इकडं चोपदार आहेत, दोन्ही चोपदारांच्या चरणावरती नतमस्तक होतो. वारकरी शिक्षण संस्थेतील आमच्या दादा महाराज यांच्या संस्थेतील विद्यार्थी त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. गोड साऊंड सिस्टीम ज्यांचे काय नाव लांडगे साऊंड, एकदा त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी अति गोड त्यांनी लावले, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या सभेत आलेले आमचे परम मित्र आमचे अभिजित दादा, अमित दादा आहेत, ही सगळी मंडळी आहेत, आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. घड्याळामध्ये 11:28 झाले.
अर्धा तास माझ्याकडे वेळ शिल्लक आहे. वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हटलं की सुरू व्हायला थोडासा उशीर होतो. सगळं इकडे तिकडे एक दिवसाच्या कीर्तनामध्ये फरक पडतो. 11:28 झालेत. 12 पर्यंत आपल्याला फुलं टाकून चाल म्हणून आपल्याला थांबायचे. फक्त 12 वाजेपर्यंत एक काम करा बसलेली मंडळी, हाताने टाळी काय वाजू नका, अजिबात नका वाजू. मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण नका करू. जावा आळंदीला, नाही तर घरी तरी जातो. हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा आणि सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठाला महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अभंग मला तुमच्या समोर सोडवायचा. नंतर आपण वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने बापावरती थोडस बोलण्याचा प्रयत्न करणार. पण या अगोदर आपल्या जीवनाचा शेवट गोड करून घेतला तुकोबराय म्हणतात. मला म्हणतात मी माझ्या माहेराला गेलो आणि माहेराला गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाचं दर्शन, जगाच्या मालकाची भेट झाली. तुकोबराय दुपारच्या वेळेला पोहोचले लोहगावला आणि लोहगावला गेल्या गेल्या महाराजांच्या पखवाज सेवकाचं नाव आहे सोनबा ठाकूर. तुकोबराय दुपारला लोहगावला आल्याच्या नंतर मंदिरामध्ये मुक्काम केला. संध्याकाळी 7 ते 9चं कीर्तन आणि त्या 7 ते 9च्या कीर्तनाला नेहमी तुकोबरायांच्या कीर्तनाला गेल्याच्या नंतर सोनबा ठाकूर मृदंग वाजवण्याकरता उपस्थित असायचे. आज लोहगावला गेल्याच्या नंतर तुकोबराय प्रत्येक माणसाला विचारतायत, कोणीतरी जाऊन सांगा सोनबा ठाकूराला आजच्या कीर्तन सेवेमध्ये तुकोबरायांच्या पखवाजाची सेवा साथ करण्याकरता यावं. सोनबा ठाकूराने कीर्तन सेवेमध्ये पखवाज वाजवावं. तुकोबराय प्रत्येकाला सांगतायत. कोणीतरी महाराजांच्या जवळ आलं आणि श्री तुकोबरायांच्या कानामध्ये सांगितलं, महाराज ज्या सोनबा ठाकूराला तुम्ही मृदुंगाची साथ करण्याकरता बोलवतायत ना, त्या सोनबा ठाकूराला प्रचंड तापाने फणफणलेला आहे. अंगामध्ये ताप आहे, 100च्या पार ताप गेलेला आहे. तुकोबराय आजच्या कीर्तन सेवेमध्ये सोनबा ठाकूर पखवाजाची सेवा नाही करू शकत. वाईट वाटलं तुकोबरायांना. दरवेळेस ज्या ज्या वेळेला कीर्तन व्हावं त्या त्या वेळेला सोनबा ठाकूराने पखवाज वाजवावा. पण आज सोनबा ठाकूर कीर्तन सेवेमध्ये नाही, पखवाजाची साथ करणार नाही. वाईट वाटलं. एखाद्या कीर्तनकाराचं कलाकारावरती, एखाद्या वादकावरती, एखाद्या गायकावरती किती प्रेम असावं हे तुकोबरायांच्या जीवन चरित्रामधून शिकण्यासारखे. तुकोबराय विणा गळ्यामध्ये अडकवला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. तुकोबराय त्या धर्म मंडपामध्ये गादीवरती उभे राहिले, डोळे बंद केलेले तुकोबरायांनी. गळ्यामध्ये विणा अडकवलेला आहे. आज आपला वारकरी संप्रदाय इतका पुढे गेला मायबाप. एखाद्या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव जर असेल तर आपण कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये एक मोरपंखीचा 25-30 हजाराचा विणा देतो. पण खरं सांगा ना, तुकोबरायांचा विणा तेवढा सुद्धा नव्हता. कसा होता? फुटकाची विणा त्याला 2 तारा, करी येन धारा पंढरीसी माझ्या माय बापे बरे नाही केले, कदरी बांधिले भिकाऱ्याच्या माझ्या माय बापे बरे नाही केले, माझ्या माय बापे बरे नाही केले. फुटलेला विणा गळ्यामध्ये अडकवलेला आहे आणि तुकोबराय कीर्तनाच्या सेवेकरता त्या गादीवरती उभे राहिले, डोळे बंद केलेले आहेत. समोर किती समाज आहे याचं काही घेणं देणं नाही. श्रीधनम नास्तिकम सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी, अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. तुकोबरायांनी डोळे बंद केले आणि बघता काय, थाप पडली पखवाजावरती आणि ती थाप तुकोबरायांच्या कानावरती पडली. कधी न कीर्तनामध्ये डोळे उघडणारे जगद्गुरु तुकोबरायांनी आज मात्र कीर्तनामध्ये डोळे उघडले. पाहिलं तर काय, समोर दुसरा तिसरा कोणीच नाही. मग सोनबा ठाकूर साक्षात तुकोबरायांच्या कीर्तन सेवेमध्ये पखवाज वाजवण्याकरता उपस्थित होता. आनंद वाटला तुकोबरायांना. डोळे बंद केले, आनंदामध्ये तुकोबरायांनी कीर्तन पार पडलं. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर
विनेकरी महाराजांच्या जवळ आले, महाराजांचं दर्शन घेतलं. दोनही गायकांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता सोंडबा ठाकूर तुकोबर यांच्या जवळ येत आहे. तुकोबर यांच्या चरणावरती नतमस्तक होता. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नतमस्तक होणं सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. कोणाच्याही चरणावरती नतमस्तक होऊ नको. मायबाप खरं सांगू का, जीवनामध्ये जर नतमस्तक व्हायचं असेल ना, तर आई वडिलांच्या नंतर जर नतमस्तक व्हायचं असेल तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती आणि श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेवरती नतमस्तक व्हा. आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. माया तब्येती का पाहून तरी टाळी वाजवा. तुम्ही नाराज आहेत का माया? नाराज आहेत? जाऊ घरी जाऊ, संपू कीर्तन. माझी जोरात वाजवा टाळी अशी. माझी तब्येत नाही अशी सांगण्यासारखी. हा वजन 40 किलो भरते, कपडे घाल. मला पाहिल्याच्या नंतर लोक म्हणतात हे कीर्तनकार आहे का नक्की? काय खरं नाही. आजचं कीर्तन काय पडलं पण नाही. हा मला अजून कळलं नाही कीर्तन कसं पडते म्हणून. मला मंडपाच्या वरून पडते काय वेळेस मला. तो काळजी करू नका. इचू लहान असला तरी ठणका मात्र हा विठाला. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती माणसाने नतमस्तक झालं पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपल्याला वेळ भेटेल त्या त्या वेळेला ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी कधीतरी आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. वाचत असताना आपल्याला पहिला अभंग वाचायला भेटतो. काय? भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. सोंडबा ठाकूर तुकोबरायांच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता आले. आणि आता तुकोबरायांना असं वाटलं की एवढा गोड सोंडबा ठाकूर आणि आजच्या कीर्तन सेवेमध्ये पखवाज वाजवलाय. आता सोंडबाला काहीतरी शाबासकी द्यावी म्हणून तुकोबरायांनी हात वर केला. सोंडबा चरणावरती नतमस्तक होत असताना तुकोबराय आता शाबासकी देणार एवढ्यात तो हात सोंडबा ठाकूराच्या पाठीवरती नाही पडला. मग तो हात जमिनीवरती पडला. वाईट वाटलं तुकोबरायांना. एवढा गोड सोंडबा ठाकूराने पखवाज वाजवला आणि हा सोंडबा ठाकूर माझ्यासोबत न बोलता न काही बोलताच माझ्यासोबत निघून गेला. एवढं वाईट वाटलं सोंडबा ठाकूराला माझं. म्हणून तुकोबराय सोंडबा ठाकूराचा विचार करतायत. रामेश्वर शास्त्री महाराज पुढे आले आणि तुकोबरायांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर रामेश्वर बुवांनी श्री जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला, महाराज का वाईट वाटतंय? कशाचा राग आलाय? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, रामेश्वर बुवा खरं सांगू का, एवढा गोड सोंडबा ठाकूराने कीर्तन सेवेमध्ये पखवाज वाजवला. असं वाटलं होतं की सोंडबा ठाकूराला शाबासकीच द्यावी, पण काही न बोलता सोंडबा ठाकूर इथून निघून गेला. 2 शब्द तरी माझ्यासोबत बोलायला पाहिजे होते ना, पण काहीच बोलला नाही. रामेश्वर शास्त्री तुकोबरायांना म्हणतात, महाराज एक काम करा, आता जातो आणि सोंडबा ठाकूराला तुमच्या जवळ घेऊन येतो. रामेश्वर शास्त्री सोंडबा ठाकूराच्या घरी जातात. घरी गेल्याच्या नंतर दरवाजा वाजवला सोंडबा ठाकूराचा. 2ही वेळा दरवाजा वाजवल्याच्या नंतर आतमधून कोणी आवाज द्यायला तयार नाही. पुन्हा एकदा रामेश्वर शास्त्री आवाज देत आहेत, सोंडबा, अरे सोंडबा, अरे दार उघड भल्या माणसा, रामेश्वर शास्त्री महाराज आलोय. त्यावेळेस पुतण्या दरवाजाच्या जवळ जातोय. पुतण्याने दरवाजा उघडला. रामेश्वर शास्त्री आतमध्ये आले. सोंडबा ठाकूर एका गादीवरती कॉटवरती पडलेले होते आणि रामेश्वर शास्त्री श्री सोंडबा ठाकूराच्या जवळ गेले आणि सोंडबाला उठवलं. सोंडबा, अरे एवढा गोड तुकोबरायांच्या कीर्तन सेवेमध्ये पखवाज वाजवला. अरे भल्या माणसा, तुकोबराय शाबासकी देण्याकरता एक हात वर उचलत होते. 2 शब्द तरी तुकोबरांवरती बोलून घरी यायचं होतच ना. त्यावेळेस सोंडबा ठाकूराच्या मुखामधले शब्द ऐका. सोंडबा ठाकूर म्हणतो, रामेश्वर बुवा खरं सांगू का, आज लोहगावला श्री जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन आहे आणि त्या कीर्तन सेवेमध्ये मला पखवाज वाजवण्याची संधी प्राप्त झाली नाही. हा जीवनातला सगळ्यात मोठा शेवटचा दिवस माझ्या जीवनामध्ये. तुकोबराय लोहगावला आले आणि त्या लोहगावला मला जाताही येत नाही. याच्यापेक्षा काय दुर्दैव माझ्या जीवनामध्ये असावं. त्यावेळेस रामेश्वर शास्त्री विचारताय, सोंडबा म्हणजे तू
श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या कीर्तन सेवेमध्ये पखवाज साथ करण्याकरता नव्हता, सोनबा ठाकूर रामेश्वर बोंडा म्हणतायत, शास्त्री एवढंच तुम्हाला वाटते ना, माझा हात हातामध्ये घेऊन पहा. रामेश्वर शास्त्रींनी सोनबा ठाकूराचा हात हातामध्ये घेतला. बघता काय 100च्या पार गेलेला हात होता, इतका तापाने फणफणत होता. त्यावेळेस रामेश्वर शास्त्री म्हणतायत, सोनबा ठाकूर रामेश्वर शास्त्रींना म्हणतायत, ज्यावेळेस शास्त्री तुम्ही दरवाजा वाजवत होतात ना, तोपर्यंत त्या दरवाजाची कडी उघडण्याची ताकद, तिथपर्यंत येण्याची ताकद सुद्धा माझ्या शरीरामध्ये नाही. लोहगावला विठ्ठल मंदिरामध्ये तुकोबा यांच्या कीर्तन सेवेमध्ये मी कसा काय येईल? म्हणजे तुम्ही नव्हता कीर्तन सेवे करता. नाही हो रामेश्वरबाई, एक उपकार करा माझ्यावर, मला उचला, तुमच्या कमरेवरती घ्या आणि श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या कीर्तन सेवेमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये मला नेऊन तेवढं सोडा. रामेश्वर बुवांनी सोनबा ठाकूराला आपल्या कडेवरती घेतलं आणि रामेश्वर शास्त्री सोनबा ठाकूराला घेऊन निघाले. विठ्ठल मंदिरामध्ये गेले, तुकोबरायांच्या समोर सोनबा ठाकूराला ठेवलं आणि सोनबा ठाकूर आता मात्र तुकोबरायांच्या चरणावरती नतमस्तक झाले. तुकोबराय सोनबा ठाकूराकडे पाहतायत, सोनबा ठाकूर तुकोबरायांकडे पाहतायत आणि न राहून तुकोबरायांनी सोनबा ठाकूराला विचारलं, सोनबा, अरे सोनबा, एवढा का राग आलाय तुला आमचा? अरे तुला राग यावा यात काय नवल, आमचा तर देवाला सुद्धा राग. सोनबा ठाकूर श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि आता तुकोबराय बोलतायत, सोनबा, अरे भल्या माणसा एवढा का राग आलाय? अरे एवढा गोड पखवाज वाजवला कीर्तन सेवेमध्ये आणि माझ्यासोबत 2 शब्द तरी बोलायचेच ना रे. 2 शब्द न बोलता निघून गेला. त्यावेळेस तुकोबराय म्हणतायत, सोनबा, अरे तुला राग यावा यात नवल नाही, आमचा तर देवाला सुद्धा राग येतो. म्हणावं तुकोबरायांनी, देवा तुझा माझा
तुला राग यावा यात नवल नाही, आमचा तर देवाला सुद्धा राग आलाय. त्यावेळेस रामेश्वर शास्त्री महाराज पुढे येत आहेत. ऐका ऐका लक्षपूर्वक. रामेश्वर शास्त्री तुकोबऱ्यांच्या पुढे आले आणि तुकोबऱ्यांना सांगितलं, तुकोबऱ्या तुमच्या कीर्तन सेवेमध्ये पखवादाची साथ करण्याकरता हा सोनबा ठाकूर नव्हता. प्रश्न पडला तुकोबऱ्यांना, मग कोण होतं? त्यावेळेस रामेश्वर शास्त्री महाराज सांगतायत, तुकोबऱ्या तुम्ही अखंड केलेले नामच साधन, तुम्ही जगण्याचा पाया फक्त एकालाच म्हटलं होतं, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची कळ तुकाराम, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. तुकोबऱ्या म्हणतात, रामेश्वर शास्त्री महाराज बोलतायत, आमच्या जगण्याचा पाया आहे. तुकोबऱ्या म्हणतात, मग कोण होतं? त्यावेळेस रामेश्वर शास्त्री महाराज म्हणतात, अखंड केलेलं नामच साधन, परिणाम विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. असा ब्रह्मांड चालक असणारा जगाचा मालक साक्षात सोनबा ठाकूराचं रूप धारण करून तुकोबऱ्या तुमच्या कीर्तन सेवेमध्ये पखवाज वाजवण्याकरता उपस्थित होता. आनंद वाटला तुकोबऱ्यांना. तुकोबऱ्या म्हटले, ही साधनात आम्ही याच्याकरता केली होती. भगवान परमात्म्याचं नामस्मरण. त्या पंढरपूरला राहतो तो. कुठं राहतो? जगाचा मालक आळंदी पंढरपूरला. त्याचं वर्णन महाराज करतात. विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. परिणाम तुकोबरा म्हणतात, जगाच्या मालकाचं दर्शन भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन केल्यामुळे आजच्या कीर्तन सेवेमध्ये
साक्षात जगाचा मालक कीर्तनाचा साथी करता उपस्थित राहिला. परिणाम ज्या दिवशी भगवान परमात्म्याचे नामस्मरण मुखामध्ये येईल आणि आज जगाचा मालक माझ्या कीर्तन सेवेमध्ये जर पक्वादाची साथ करत असेल तर मला असं वाटतंय माझ्या जीवनाचा शेवट आज जरी झाला तरी तो कसा झाला असेल. शेवट तो भला, 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 शेवट गोड झाला कधी जगाच्या मालकाचं दर्शन झाल्यामुळे, जगाच्या मालक माझ्या कीर्तन सेवेमध्ये आल्यामुळे. परिणाम माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. बसलेली मंडळी कीर्तन झाले. तुकोबरायांचा जीवनाचा शेवट गोड झाला. ऐका ऐका, आपल्याही जीवनाचा शेवट कधीतरी होणार नाही. हा नाही काय, बरं बरं. आमच्या बियागा इकडे राहायची सोय आहे का वजनवाडीत? कुठंतरी मंदिरात करावं आपण. येतो बियागा घेऊन इकडे. लोक मरत नाही म्हटल्यानंतर इकडे आदर बरं की येऊन मंदिरात राहिलेलं बरं. मरावं प्रत्येकाला लागणार का? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. कधीतरी एकांतामध्ये बसल्याच्या नंतर आपल्या खिशातली डायरी आणि पेन बाहेर काढा. कोणी आपल्याला पाहतंय की नाही याचा अंदाज घ्या आणि त्या पेनाने आपल्या डायरीवरती संपूर्ण आपलं नाव लिहून ठेवा. कोणी आपल्याला आजूबाजूला कोणी पाहतंय की नाही हे सगळं पुन्हा एकदा पहा आणि आपल्या नावाच्या समोर कधीतरी कैलासवासी शब्द लिहून तो जिवंतपणे वाचून पहा. सगळी घमेंड जिरवण्याची ताकद त्या शब्दामध्ये. सगळी घमेंड जिरवण्याची ताकद. काही माणसं म्हणतात की नाही महाराज मी आहे म्हणून गावचा सप्ताह. तुमच्याकडे असं म्हणतात, आमच्या इकडे तर म्हणतात तुमच्या इकडे असं चाललंय. नको, तू पहिला जा, लवकर जा, सप्ताह काय बंद पडत. साहेब सप्ताह बंद नाही पडला, कोणा वाचून राहिलं नाही. ज्ञानोबऱ्यांचं कार्य आजपर्यंत कितीतरी माणसं गेली. आपल्या गावातली माणसं गेली की नाही? कितीतरी माणसं निघून गेली, कार्य थांबलं नाही. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातू पळतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पळतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे पंढरी वाचोनी. तुझा ठाव नाही कोठे. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले तुझ्या परी भले भले मिळाले. तुझ्या परी भले भले मिळाले तुझ्या परी भले भले मिळाले मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले मातीला. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन परत दे कोई जय रे जंजीर. प्रत्येकाला मारावं लागणार आहे. मग महाराज
आम्हाला सुद्धा आमच्या जीवनाचा शेवट जर गोड करून घ्यायचा असेल तर काय साधना करावी लागेल ज्याच्या माध्यमातून जीवनाचा शेवट गोड होईल. एकच एवढंच उदाहरण घरी घेऊन जा. आपल्याला मला असं वाटतंय 130 किलोमीटरच्या अंतरावरती विश्वमौली ज्ञानोबरायांची समाधी अलंकापूर नगरी आहे आणि 150-60 किलोमीटरच्या अंतरावरती जगाच्या मालकाचं गाव पंढरपूरला आहे. 5वी-6वीला शाळेमध्ये असताना आम्ही आळंदीला आलो. खरं सांगतो तुम्हाला, आळंदीमध्ये दुःख सांगणारा आमचं कोणी नव्हतं. कोणाला दुःख सांगायचं? अगदी आळंदीपासून माझं गाव 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरती, तरी सुद्धा दुःख सांगणारा असं कोणी नव्हतं. आई वडिलांची आठवण प्रत्येक क्षणाक्षणाला यायची, पण कोणाला दुःख सांगायचं? परिणाम असा झाला, त्या गोविंद महाराज केंद्रीय महाराज संस्थेमध्ये राहत असताना दररोज दिंडी असायची. आमचे दादा महाराज आम्ही दोघे एकाच संस्थेमध्ये होतो. ऐका ना, शाळेमधून आल्याच्या नंतर संस्थेमध्ये यायचं आणि संस्थेमध्ये हरिपाठ झाल्याच्या नंतर दररोज आळंदीमध्ये ज्ञानोबा यांच्या समाधीच्या दर्शनाकरता जायचं. समाधीच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर हे डोकं ज्ञानोबा यांच्या समाधीला लागायचं. दररोजचा नित्य नियम. शाळेतून घरी आलं, घरून दप्तर ठेवलं, हरिपाठ झाला, भजन करत करत ज्ञानोबा यांच्या समाधीवरती जवळ जायचं. समाधीला डोकं लागायचं. ऐका ना मायबाप, ज्ञानोबा यांच्या समाधीला आमचं डोकं लागलं. आमची पात्रता नसताना सुद्धा, आमची योग्यता नसताना सुद्धा या गादीवरती उभं राहण्याची पात्रता विश्वमौली ज्ञानोबा यांनी जीवनामध्ये प्राप्त केली. किती उदार आहे ज्ञानोबा. खरं सांगू, या जगाच्या पाठीवरती आई निघून गेल्याच्या नंतर ज्ञानोबा यांसारखी आई आपल्याला जगामध्ये दुसरी कोणी नाही. मी सांगतो यात नवल नाही. एका व्यक्तीने गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांना प्रश्न केला, मामासाहेब, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? मामासाहेबांनी त्या दिवशी दिलेलं उत्तर फार गोड आहे. मामासाहेब बोलतात, एका मुलाची आई होण्यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण करावे लागतात. लक्षपूर्वक ऐका, एका मुलाची आई होण्यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण करावी लागतात. अजीवन ब्रह्मचार्याचं पालन करून, अखंड योग साधना करून माझ्या ज्ञानोबा वयाच्या 16व्या वर्षी संपूर्ण जगाची नाही, संपूर्ण विश्वाची माय ज्ञानोबा झाले. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आपण वर्णन करावं यात नवल नाही. नाथ महाराजांनी ज्ञानोबा यांचं वर्णन करावं. म्हणावं नाथ महाराजांनी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई हो, ज्ञानाबाई ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. महाराज, आमच्या जीवनाचा शेवट गोड कसा होईल? 160 किलोमीटरला ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल ना, ज्या दिवशी संकट येईल, असं वाटेल तुम्हाला की आता संकट सांगणारा असं कोणी जीवनामध्ये नाही. संसारातलं दुःख जर तुम्ही लोकांना सांगत असाल, लोक तुमचं दुःख रडून ऐकतील आणि हेच लोक तुमचं दुःख ज्यावेळेला हसून सांगितल्याशिवाय राहणार नाही. दुःख जर सांगायचं असेल ना, तर कधीतरी अलंकापूर नगरीला जाऊन ज्ञानोबा यांच्या समाधी समोर बसून सांगितलं पाहिजे. मी सांगत नाही. महाराज म्हणतात, जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. अलंकापूर नगरीला गेल्याच्या नंतर ज्ञानोबा यांच्या समाधीच्या जवळ जात असताना आपण मंदिरामध्ये प्रवेश केला की आपल्याला अगोदर कासवाचं दर्शन होतं. कासवाचं दर्शन झालं की पुढे पाठीमागं मारुतीरायाचं दर्शन होतं. पुढे गेल्याच्या नंतर हैवत बाबाचं आणि त्याच नागपारापासून आपल्याला ज्ञानोबा यांच्या समाधीच्या दर्शनाकरता जाण्याकरता एक रांग लागत असते. तिथून आपण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या खिशामधला असणारा मोबाईल 10 मिनिटं तरी बंद ठेवा. 10 मिनिटं बंद ठेवा. माहिती आहे आपल्याकडे मोबाईल आहे, सगळ्यांकडेच आहेत, पण 10 मिनिटं मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा साहेब लोक काय करतात माहिती का? आम्ही त्या दिवशी मंदिरात होतो, IPL चालू होती. त्यावेळेस एक माणूस मंदिरात चालला होता समाधीच्या दर्शनाकरता आणि मस्त असं मोबाईल पाहत होता. पुढे IPL चालू होती. खरंच सांगते मी, खोटं नाही सांग. मला खरंच सांगा, मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर डोळे उघडे पाहिजेत का बंद पाहिजे?
उघडे. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपण डोळे उघडे ठेवतो की बंद ठेवतो? बंद व्हा. सगळं खरं बोलताय तुम्ही. आणि शेजारच्या घराच्या जवळची भांडणं चालू असल्याच्या नंतर डोळे आपण बंद ठेवतो का उघडे? हा, तिथं तिकडची भांडणं संपली का? मागच्या असं ऐका ना, मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर डोळे उघडे ठेवा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. ज्ञानोबरायांची समाधी डोळे भरून पहा. आज ज्ञानोबरायांच्या समाधीवरती, ज्ञानोबरायांच्या मंदिरावरती सोन्याचा कलश धारण झालेला आहे. जगाच्या पाठीवरती फक्त एकच असं अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबरायांचं समाधीचं मंदिर आहे. या ज्ञानोबरायांच्या समाधीच्या मंदिरावरती साधा सुद्धा नाही, आज सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने 22 किलो सोन्याचा मुकुट फक्त ज्ञानोबरायांच्या मंदिरावरती. सगळं दिलं ज्ञानोबरायांकरता आपण प्रत्येकाने दिलं महाराज. कोणाला सांगण्याची गरज पडली नाही. संस्थान कमिटीने अविनाश महाराज 11 किलोचा संकल्प केला होता. असं वाटलं लोकांना ज्ञानोबरायांनी आम्हाला फार दिले, फार त्याग सहन केलाय ज्ञानोबरायांनी, म्हणून लोकांनी सुद्धा इतकं दिलं. तर संस्थान कमिटीने आज ज्ञानोबरायांच्या मंदिरावरती सुवर्ण कलश धारण केलाय. तो 22 किलोचा आहे. जगाच्या कोणत्याच मंदिरावरती अजून सोन्याचा कळस नाही. ज्ञानोबरायांचा चेहरा चांदीचा बनवलेला आहे. इतक्या दात्यांनी ज्ञानोबरायांच्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट दिलेला आहे. मंदिरामध्ये जात असताना ज्ञानोबरायांची समाधी, ज्ञानोबरायांचा चेहरा डोळे भरून पहा. डोक्यावरती असणारा सोन्याचा मुकुट, कपाळावरती लावलेला चंदनाचा टिळा, आज ज्ञानोबरायांचा चेहरा पाहिल्याच्या नंतर हसल्यासारखा दिसतोय. कधी जर कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही ज्ञानोबराय पाहत असतील तर ज्ञानोबरायांचा चेहरा सुद्धा तुम्हाला त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुकलेल्यासारखा दिसत असेल. डोळे भरून ज्ञानोबरायांना पहा. बाहेर आल्याच्या नंतर मुक्ताईचं दर्शन, सिद्धेश्वराचं दर्शन, सुवर्ण पिंपळाचं दर्शन झालं. विणा मंडपामध्ये आल्याच्या नंतर वेद भगवानाचं दर्शन झालं की 2 मिनिटं ज्ञानोबरायांची समाधीचं दर्शन घेतलेली समाधी अंतःकरणाच्या समोर आठवा आणि ती समाधी अंतःकरणामध्ये साठवा. घरी असणाऱ्या मुलाला, पत्नीला, सगळ्यांना विसरून जा. डोळे भरून ज्ञानोबरायांच्या समाधीकडे पाहत राहा. माऊली, हे जीवन जगत असताना जीवनामध्ये फार मोठा अट्टहास केला असेल. माझ्या मुखातून शब्द जात असताना एखाद्याचा अंतःकरण दुखवलेला शब्द माझ्यातून गेला असेल. खरं सांगू का माऊली, हे जीवन मला माहितीये या मृत्यू आणि जन्म आणि मृत्यूच्या सोहळ्यामधून सोडवणारे तुम्हीच. तुका म्हणे तुला सोडविणं कोणी, एका चक्रपाणी वाचून या. ऐका ना माऊली, मला माहितीये मरण प्रत्येकाला उपजेते नाश देते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. खरं सांगू का माऊली, आज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचे. जीवनाचा शेवट गोड करून घ्यायचा आहे ना, ज्ञानोबरायांकडे मागून पहा. डोळे बंद करून ज्ञानोबरायांच्या समोर विनंती करा. माऊली, आयुष्यभर चुका झाल्या असतील, तुम्ही माय आहात. तुम्ही कोण आहात? तुम्ही माय आहात. बरं ज्ञानोबराय, तुम्ही ज्ञानाचा सागर आहात. आमच्या चुका पदरामध्ये घाला. पण आज तुमच्याकडे मागत असताना एकच मागायचे माऊली, ज्या दिवशी हे शरीर जाऊ पाहते, अंतकाल समय जवळ आलेला असेल माऊली, एखाद्या कॉटवरती, एखाद्या गादीवरती ज्या दिवशी मी पडलेलो असेल ना, त्यावेळेस तुम्ही माझ्या जवळ बसलेला असतावास. अखंडभर जीवनभर केलेली साधना जर ज्ञानोबरायांकडे काय मागायची असेल, खरं सांगतो मायबा, एवढं मागून पाहू. काही माणसं म्हणतात महाराज 35 वर्ष झाले पंढरपूरच्या वाऱ्या करतोय. नाही सार्थकी लागल्या 35 वर्षाच्या वाऱ्या. त्या दिवशी सार्थकी लागतील ज्या दिवशी मायबाप पंढरपूर सोडताना आपल्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा येतील ना, त्या दिवशी छातीला हात लावून म्हणता येईल 35 वर्षाची वारी सार्थकी लागली. ऐका ऐका ज्ञानोबराया, कधीतरी चुकून मुखातून शब्द गेला असेल एखाद्याला वाईट. मला माहितीये अंतकाल समय आला. ज्या संसारावरती प्रेम करतोय या संसारातलं कोणी येणार नाही. ज्या मुलांवरती प्रेम केलंय ते सुद्धा आता येणार नाही. पण मला माहितीये अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा त्याला, तोच आपल्या जोडीदार आहे. म्हणून माऊली, ज्या दिवशी हे मरण आले जवळ आलेलं असेल ना, त्या दिवशी तुम्ही माझ्या जवळ बसलेला असावास. माझं डोकं ज्ञानोबा तुमच्या मांडीवरती असावं. किलकिल्या डोळ्याने मी तुमच्याकडे पाहत राहावं. तुम्ही माझ्या मुखारविंदाकडे पाहावं आणि माझ्या मुखातून सहज शब्द बाहेर पडावेत. हे मेरे नाथ, मी आपको बोलू नाही. देवा, मला तुझा विसर पाडू देऊ नकोस. बरं, मला माहितीये तू सोडवणार आहे. आणि एकच विनंती माऊली, ज्या दिवशी या शरीरातून आता प्राण जात आहेत ना, ते सोडलेले प्राण तुमच्या चरणावरती कधीतरी विलीन व्हावेत. एवढं ज्ञानोबरायांकडे ज्या दिवशी आपण मागू ना, त्या दिवशी म्हणता येईल आपल्याला काय आपल्या जीवनाचा शेवट कसा झालाय.
गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई हरी विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा शेवट तो भला माझा बहु गोड झाला हलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा कैलासवासी अजिनाथ साहेबराव बंडगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजचं हे कीर्तन झालंय कीर्तन 2 मिनिटं मी तुमच्या समोर बोलणार खऱ्या अर्थाने आज या परिवाराने फार मोठा अट्टहास करून आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण फक्त बोलू शकतो मायबाप, पण संकट जोपर्यंत एखाद्या कुटुंबावरती येत नाही तोपर्यंत आपल्याला संकट काय हे कळत नसतं. ज्या दिवशी संकट कुटुंबावरती येईल ना त्या दिवशी आपल्याला कळत असतं संकट काय. ना आपण आज शब्दामध्ये वर्णन करू शकतो दादांचं, पण त्या परिवार त्यांच्या मुली असतील या 3ही मुली 2ही चिरंजीव आज मात्र त्यांना बाप दिसत नसेल. काय असतो बाप. या ज्ञानोबा यांचं जीवनचरित्र आता आपण ऐकत होतो ना, त्याच ज्ञानोबांना विचारणं बाप काय असतो. लहानपणामध्ये ज्यावेळेस मुक्ता येणे आई वडील देहांत प्रायचित्त घेण्याकरता गेले ना, त्या दिवशी निवृत्ती दादा, सोपानदेव महाराज, ज्ञानोबा सगळे होते. आणि आता मात्र माय दिसत नाही घराच्या समोर, बाप दिसत नाही. 5-6 वर्षाच्या चिमुरडीने मुक्ता येणे ज्ञान दादाकडे जाते. दादा, हे दादा. निवृत्ती दादा दिसतोय, सोपान दादा दिसतोय, मी आहे. का रे दादा, आज बाबा घरामध्ये दिसत नाही. हे ज्ञान दादा, आज आई घरामध्ये दिसत नाही, कुठं गेली असतील. कळालं मुक्ताईला आमच्या सुखाकरता, आमच्या संसाराकरता, आमच्या सगळ्या करता आमच्या आई वडिलांनी मध्ये विठ्ठल पंत आणि रुक्मिणी देहांत प्रायचित्त घेतलेले. आपल्या पोरांच्या सुखासाठी जो काबाड कष्ट करतो ना त्याचं नाव आहे बाप. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. 32 मण सोन्याचं सिंहासन राजांना प्राप्त झालं. डोक्यावरती सोन्याचा मुकुट आला. आणि राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर संध्याकाळी मासाहेबांच्या मांडीवरती छत्रपती शिवाजी महाराज जसा रडतायत. मासाहेब, राजे तुम्ही का रडतायत? मासाहेब, आम्ही राजे झालो. त्यावेळेस मासाहेब बोलतात, राजे, अहो तुम्ही राजे झालाय, का रडता? त्यावेळेस मासाहेब बोलतायत, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज बोलतात, मासाहेब, आम्ही राजे झालो खरं, 32 मण सोन्याचं सिंहासन प्राप्त झालंय डोक्यावरती, सोन्याचा मुकुट आलाय मासाहेब,
आणि हा 32 मण सोन्याचं सिंहासन पाहण्याकरता, डोक्यावरती सोन्याचा मुकुट पाहण्याकरता आमचा बाप शहाजी राजा जर जिवंत असता तर त्याला किती आनंद झाला असता. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना घरामध्ये, तोपर्यंत आपल्या घराकडे वाकडी नजर पाहण्याचा उद्देश कोणाच्या मनामध्ये सुद्धा होत नाही. एकदा का त्या घराच्या समोरून बापाची चप्पल निघून गेली ना, त्या दिवशी कळते बाप काय असतो. जोपर्यंत बाप घरामध्ये होता तोपर्यंत घराला कुलूप लावण्याची गरज पडली नाही. पण आज मात्र बाप घरातून निघून गेलाय. आज मात्र घरातून बाहेर पडायचं असेल तर त्याच घराला आज कुलूप लावावं लागते. म्हणून जोपर्यंत आहे ना मायबाप, जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत त्याला कडकडून मिठी मारा. कधीतरी त्याला आपलं म्हणण्याचा प्रयत्न करा. रागीट दिसतोय तो आपल्याला, पण तो रागीट नाही हो. त्याच्यासारखा मायाळू या जगाच्या पाठीवरती कोण नाही. आयुष्यभर काबाड कष्ट केली त्याने आपल्या पोरांच्या सुखासाठी. आठवणा जुना काळ. खरं सांगा, त्याच्या वडील असताना त्यांनी नाही आपले कपडे घातले. दिवाळीचा सण जवळ आला आणि त्याने स्वतःच्या अंगावरती फाटकी बनेल 12 थिगळ पडलेली त्या बनेलीला तसंच शर्ट घातलेलं आहे, कुठेतरी फाटलेलं आहे, त्याला चिंधक लावलेली आहे, त्याला थिगळ लावलेलं आहे. पण तरी सुद्धा पोरासाठी मात्र 2-2, 3-3 हजाराचा बूट घ्यायला तयार झाले. खरं सांगतो महाराज, आज आम्ही रात्रंदिवस फिरतोय. हे फिरत असताना बापाची उणीव कायम जाणवत असते. संकट आल्याच्या नंतर कोण कामाला येईल मला माहिती नाही, पण आयुष्यभर आपल्यासाठी झटणारा जो असतो ना, त्याचं नाव बाप. म्हणून आहे तोपर्यंत त्याच्या चरणावरती नतमस्तक व्हा. तरुण पोरा आजच्या कीर्तनाला सेवे करताय. तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करता. वाढदिवस साजरा करू नका या मताचा मी अजिबात निश्चित करा ना. पण खरं सांगा, आपला वाढदिवस साजरा करत असताना कधी आपल्या मनामध्ये असं आलं का, आज आपल्याही बापाचा वाढदिवस साजरा केला पाहिजे. जा ना, एखाद्या वेळेस जर पुण्याला गेलात ना, 400-500 रुपये मीटरला खादीचं कापड भेटतं, तेवढं घेऊन या. आणि ते खादीचं कापड आईसाठी एक साडी घेऊन या. आणि घरी येऊन विनंती करा त्या आईला, ए आई, ओ दादा, तुमचा वाढदिवस साजरा करायचा. ही जुनी मंडळी टोपी घातलेली माझ्या समोर बसलेली. वाढदिवस म्हटला की त्यांना राग येतो. राग येऊ द्या, आपल्यावरतीच रागवतील ना, येऊ द्या राग त्यांना आला तर. पण त्यांच्या समोर तो आणलेला केक त्यांच्या समोर ठेवा. आणि आज 30 वर्ष झाले आपल्या बापाचा टेलर बदललेला नाही, तोच टेलर आहे. अरे साधं शर्ट फिटिंग मध्ये आलं नाही साहेब तर आम्ही महिन्याला टेलर बदलणारी पोरं आहेत आजची. पण आज खरं सांगा ना, 35 वर्ष झाले आमच्या बापाचा टेलर तोच आहे, नाही बदललं त्याने. एखाद्या सलूनच्या दुकानामध्ये कटिंग करण्याकरता गेल्याच्या नंतर थोडी कटिंग चुकली तर आपण म्हणतोय अजून दुसऱ्या 5 स्टार दुकानामध्ये जाऊ. आज 40 वर्ष झाले आमच्या बापाने एकच कटिंग वाला आहे. त्याच्याकडे गेल्याच्या नंतर एकदा का डोक्याला चप्पी पुरं मारलं, शेवटचं की पुन्हा काही नाही. का? त्याने आपलं तारुण्य पोरांसाठी खर्च केलेलं आहे. आता दिवाळीच्या सणाला मी 3 दिवस झाले गावाला आलो. ते गाजर गवस म्हणतात का काय म्हणतात तुमच्या इकडे? गजरस म्हणतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे काय म्हणतात? हा, काँग्रेस ते काट्याचं गावात असतं माहित. हा, बिलाई. आमच्या इकडे त्याला गाजर म्हणतात, गजरास म्हणतात. ते गजरास आणण्याकरता मी गेलो. घरी गेल्याच्या नंतर गायांना गजरासाची एक कवळी उचलली साहेब, अंगावरती खांद्यावरती टाकली आणि त्या गजरासातून काटे अंगाला लागले. त्या घामाच्या धारा अंगातून निघायला लागल्या. 10-12 वजे आणून टाकली घरामध्ये गायांच्या कुट्टीच्या समोर. पण ज्या वेळेस ती 12 वजे आणल्याच्या नंतर घरामध्ये गेल्याच्या नंतर ग्लास भरून पाणी पिल्याच्या नंतर असं वाटलं, अरे गड्या महाराज, आज एका दिवसात 12 वजे आणल्याच्या नंतर अंगाचा घाम निघाला, वज उचलूशी वाटलं नाही. अरे भल्या माणसात 30 वर्ष झाले तुझ्या बापाने हीच वजी उचलली. विचार त्याला कधीतरी जाऊन त्याला काय वाटलं असेल. बाप असतो महाराज, आयुष्यभर पोरांसाठी काबाड कष्ट करतो ना.
असा हा बाप आज या परिवारातून निघून गेलेला आहे. आज कितीही रडण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा दिसणार नाही. ज्या दिवशी ताई तुम्ही दिवाळीच्या सणाला आला होतात ना, अजून भाग्यवान आहेत तुम्ही, तुमची आई जिवंत आहे का? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेरातून जाणारी पिशवी मात्र रिकामी जात नाही. त्या पिशवीमध्ये काहीतरी भरलेलं असतं. काय भरलेलं असतो तिच्यामध्ये? काही नाही, लोणच्याची बरणी असती, 10-12 पापड असतात. 10-12 पापड. मला खरं सांगा आई, पापड काय बनवता येत नाही. बाजारामध्ये गेल्याच्या नंतर 30-40 रुपयाला भेटणारं पापडाचं पाकिट, 100-150 रुपयाला भेटणारं लोणच्याची बरणी, पण तरी सुद्धा ती घरातून बाहेर पडताना आपल्या पिशवीमध्ये घालते. ती आई असते महाराज. म्हणून आयुष्यभर आपल्या आई वडिलांची सेवा करा. आहे तोपर्यंत त्यांना आपलं म्हणण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटते प्रत्येक मंडळी वर्ष श्राद्ध करतातच, केलंच पाहिजे. तो विधी आपण केला पाहिजे. हा विधी करत असताना जोपर्यंत ते जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा कधीतरी आपल्यासाठी करून पहा. का? कारण तो लेकरासाठी झटत असतो, त्याला बाप म्हणतो. बाप करी जोडी लेकराची होडी, बाप करी जोडी लेकराची होडी, बाप करी जोडी लेकराची होडी, बाप करी जोडी लेकराची होडी. आपुली गुरुवंती आपुली गुरवंडी वाळवण आपल्या पोरांसाठी काबाड कष्ट करणारा बाप असतो. फाटकं धोतर घातले, फाटलेलं शर्ट घातले, पण तरी सुद्धा माझी पोरं मोठी झाली पाहिजे असे संस्कार देत देत आज दादा आपल्यातून निघून गेले. पण खऱ्या अर्थाने आजची या कीर्तनाची धर्ममंडपातली उपस्थिती जर पाहिली तर लक्षामध्ये आलं असेल आपल्याला, अजनाथ दादांनी त्यांच्या जीवनामध्ये जर काय कमवलं असेल तर आजच्या या कीर्तनामध्ये असताना हा सर्व समाज त्यांनी कमवून ठेवलाय. ही काहीतरी पोच पावती असते. नाहीतर काही वर्ष श्राद्धांच्या कीर्तनामध्ये लोक सुद्धा पाहायला भेटत नाही. ही सगळी समोर बसलेली मंडळी आहे. 5 मिनिटाचा वेळ सुद्धा कोणाच्या आयुष्यामध्ये थांबायला तयार नाही. अजिबात वेळ नाही लोकांना. पण आज इथं मंडपामध्ये पाहिल्याच्या नंतर एवढा समाज आहे, ही काहीतरी पोच पावती असते. त्याला म्हणतात महाराज उत्तमाची बुरे कीर्ती मागे, अशी ही कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिलेली.
आयुष्यभर काबाड कष्ट करणारा या परिवारातून बाप मात्र कायमचा निघून गेलेला आहे. म्हणून ज्ञानोबरायांना तुकोबरायांना एकच विनंती, त्यांच्या आदिनाथ दादांना त्यांच्या चरणावरती स्नान द्यावं आणि त्यांचा हा पुढील जीवन प्रवास सुखरूप व्हावा, हीच आजच्या खऱ्या अर्थाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वराय माऊली ज्ञानराज माऊली सांगायचं ना टाइम मला. आजचा पवित्र असणारा आपला भाऊबीजेचा सण, भाऊबीजेचा सण भावानी बहिणीला ओवाळायचं असंच असते ना. भावानी बहिणीला ओवाळायचं नाही मग कोण हा बहीण भावाला ओवाळते. आमच्याकडे असं असते, तुमच्या इकडे असं ते सारखे आपण पुणे जिल्ह्यातली जी सगळी पवित्र असणारा सण. आज प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळत असते, देवाकडे मागत असते काही नको मला पण माझ्या भावाला आयुष्य लाभावं एवढंच देवाकडे मागत असते. काही अपेक्षा नसते माफक भावाकडून तिच्याकडे. त्याची एक 400-500 रुपयाची साडी तिला द्यावी, देऊ शकतो आपण महाराज. वर्षातून एकदा 500-600 रुपयाची साडी तिला दिली पाहिजे एवढीच अपेक्षा असते. म्हणून आज पवित्र असणारा भाऊबीजेचा सण, त्या निमित्ताने येण्याचा योग आला. 150-200 किलोमीटरचा प्रवास झाला. सकाळी 4 वाजता गाडीमध्ये बसलो. इतकी वेळेत या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. असे हरिभक्तपरायण आमचे सन्मित्र जीवलग मित्र दादा महाराज ढोंबळ कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडियन आयडल महाराष्ट्रातील लाडके गायक अविनाश महाराज जाधव कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. इकडे हरिभक्तपरायण आमचे सागर महाराज आहेत, त्यांच्या शेजारी आपल्या गावचे भूषण श्री हरिभक्तपरायण यापर काय त्यांच्याकरता एकदा टाळी वाजली. एवढं माणूस कीर्तनात उभा राहिला तरी मला वाटतं आपलं आजचं कीर्तन सार्थक केलं आपल्यासारखं. आलं लक्षात तुमच्या? नाते असे जोडलेले असतात. खरं सांगा ना, येतं फाडा बघा गुलाबी निघते का बघा, नाही निघायचं नाही निघायचं लाजच निघतं. म्हणून ते कीर्तनात उभे याच्यापेक्षा पार मारतात काय बाकी असं उभं. हा त्यांच्या शेजारी गायनाचार्य श्री हरिभक्त ढवळे बाप्पा आहे. मी फार 1.5 तास झालो उभा ऐकताय, मुलाचं म्हणून कौतुक करताय. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडे लहान लहान पोरे त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबा आठवतात. सगळ्या नाश्ता केला. आपल्याला असं वाटतं आपली सुद्धा पोरं अशी काय व्हावी, हा गाणारी. आणि पुढचं नाही म्हणणार मी, तुम्ही ना खाली पावले विषय. आमचे श्री हरिभक्तपरायण दादा महाराज ढोबळ यांची नाथ ब्रह्मण लिंबाजी महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. इथं डोंबाळवाडीला आपल्या जवळ आहे. आपले जर कोणी विद्यार्थी असतील तर शिक्षणाकरता त्यांच्याकडे आवर्जून टाका. असे रत्न घडतात. सांता क्लॉजला आपण एक ड्रेस घालतो आपल्या पोरांना, कोणता? ती हिरवं टोपी, ते लाल काहीतरी असतं ना, असं काहीतरी घालतो आपण आणि त्यांचे फोटो काढतो. खरं सांगू का मायबाप, सांता क्लॉजचे कपडे घालून आपल्या पोरांचा उद्धार होणार नाही. माझ्या वारकरी संप्रदायाचा पोशाख त्याच्या अंगावरती घाला, त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय गोड आहे. सगळ्यांच्या चरणावरती एकदा साऊंडवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. टाळी तरी जोरात वाजवा. सोडतो काळजी करू नका. झाले माझंच कीर्तन, मला तुमच्यापेक्षा लांब जायचे 4 किलोमीटरचा 4 तासाचा प्रवास करून. माझ्या समवेत आपल्या भागातील आमचे अभिजित दादा आहे, अमित दादा आहेत. ही प्रेम करणारी मंडळी आहे. इकडे परिसरामध्ये आल्याच्या नंतर घरच्यासारखी नाती जोडलेली असतात. संप्रदायाच्या माध्यमातून भाऊ पैसा नाही कमवला पण माणसं चांगली कमवतो. एका माणसाने आमच्या गावातल्या प्रश्न केला, अनिकेत महाराज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून किती पैसे कमवले? त्यांना उत्तर देताना मी म्हटलं, साहेब वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी किती पैसे कमवले याला काही किंमत नाही, परंतु माझ्यावरती प्रेम करणारा लाख मुलाचा एक वारकरी मी माझ्या आयुष्यामध्ये कमवून ठेवला, याला फार मोठी किंमत. माणसं कमवता आली पाहिजे. पैसा तर सगळेच कमवतात अविनाश महाराज आहे का नाही? सगळ्यांकडेच पैसा आहे आपल्याकडे. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबरायाच्या चरणी तुकोबरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्रावी, सांगावी विनंती माझी.
मंडळी पुढे या. घरातल्या नातेवाईकांनी सर्वांनी फोटो जवळ यायचे. एक कॅमेऱ्याचं व्हिडिओ शूट ज्यांनी केलं. काय नाव आहे आपल्या चॅनलचं? मनोरंजन विश्व. मनोरंजन या पटकन या. मनोरंजन विश्व. मनोरंजन आपल्या चॅनल. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बोलिले कुरेवे देवा गुडी उत्तरे. क्षमा पराड महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या बोला. क्षमा पराड महाराज तुम्ही तुकामने ज्ञानेश्वरा राखाबाया वैकिंकरा. क्षमा पराड महाराज तुम्ही आरती जन राजा कैवल्य तेजा सेवती जगदंब मनोवेदा माझा हस्ती ज्ञान ज्ञान जगे हित नेदती कोणी अवतार पांडुरंग नाव. विले जाणे आरती जन राजा महाकैवल्य तेजा सेवती जगदंब मनोवेदा माझा आरती जन राजा. विश्व ब्रह्मांड केले राम जराणे मत करते विले आरती जन राजा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु स्वामी सद्गुरु धाम सचिदानंद मूर्ति कवि धाम आरती तुकाराम. स्वामी सद्गुरु धाम सचिदानंद मूर्ति कवि धाम आरती मागणे ते तुझ प्रती आहे देशिंदरी पाहे पांडुरंग. या संताची निर्वी हेची मदती तुका म्हणे आता उदार तू. देव तुकाराम देव तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या ठिकाणी हरिभक्तीपरायण अनिकेत महाराज बांगर बंडगर कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सुश्राव्य असं कीर्तन केलं. त्याबद्दल बंडगर कुटुंबियांच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या साथीला